एखादी देणगी कायमची पिढ्यानपिढ्या कशी टिकेल? मुस्लिम कायद्यामध्ये ह्याचं उत्तर आहे वक्फ. ही एक अशी संकल्पना आहे जिथे मालमत्ता एका चांगल्या कार्यासाठी कायमची समर्पित केली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर एकदा मालमत्ता वक्फ झाली की मालकाचा हक्क संपतो, ती परत घेता येत नाही. पूर्वी काय होतं, मालकी हक्क कायम राहायचा आणि फक्त नफा धर्मादाय कामासाठी दिला जायचा. पण आता 1995च्या वक्फ कायद्यामुळे मालकी हक्क पूर्णपणे संपतो, म्हणजे समर्पण आता कायमस्वरूपी आहे. मग कायदेशीर वक्फ तयार करायचा असेल तर नक्की कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? चला पाहूया. या 3 मुख्य गोष्टी आहेत. समर्पण कायमचं असावं, देणगीदार मुस्लिम असावा आणि उद्देश धर्मादय हवा. इथे सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे कायमस्वरूपी. म्हणजे 20 वर्षांसाठी वक्फ नाही, ते चालणार नाही. आणि उद्देश तो इस्लाममध्ये पवित्र मानलेला असावा, जसं की मशीद बांधणं किंवा गरिबांना मदत करणं. वक्फचे मुख्य प्रकार 2 आहेत. एक म्हणजे सार्वजनिक, जो सगळ्या समाजासाठी असतो, आणि दुसरा खाजगी. आणि हो, एक तिसरा प्रकारही आहे, अर्धसार्वजनिक. या दोन्ही उद्देश एकत्र येतात. पण आता प्रश्न असा आहे की या कायमस्वरूपी मालमत्तेची देखभाल कोण करतं? तर या व्यवस्थापकाला म्हणतात मुतवल्ली. लक्षात घ्या, तो मालक नाही, फक्त एक व्यवस्थापक आहे. पहिला मुतवल्ली नेमण्याचा अधिकार संस्थापकाचा असतो. तो स्वतः किंवा त्याच्या मुलांनाही नेमू शकतो. अर्थात या पदासाठी काही नियम आहेत. अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्ती मुतवल्ली होऊ शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे मुतवल्लीला मालमत्ता विकण्याचा किंवा गहाण ठेवण्याचा अधिकार नसतो. त्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते. आणि जर मुतवल्लीने गैरव्यवस्थापन केलं तर न्यायालय त्याला पदावरून काढून टाकू शकतं. मग प्रत्यक्षात वक्फ मालमत्ता म्हणजे नेमकं काय? चला काही उदाहरणं पाहूया. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मशीद. एकदा मशीद म्हणून समर्पित झाली की ती जागा कायमस्वरूपी वक्फ बनते. तसंच सार्वजनिक कब्रस्तान एकदा दफनभूमी म्हणून वापरात आली की ती जागा कायमची वक्फ होते. आपण जे मुस्लिम संतांचे दर्गे पाहतो, ती पवित्र स्थळंसुद्धा धर्मदायी कार्यासाठी वक्फ मानली जातात. एवढंच नाही तर खानकाहासारख्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थाही वक्फेच्या आधारावरच चालतात. वक्फी संकल्पना खूप जुनी आहे, पण खरा प्रश्न हा आहे की ही पद्धत आजच्या काळातही तितकीच प्रभावी आहे का?